नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण अंतर्गत ई-के-वाय-सी करणे अनिवार्य झालेले आहे. त्यांनाच पैसे भेटणार आहे. कशा पद्धतीने ई-के-वाय-सी करायची आहे आधारसाठी, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार. तर जी-आर आलेला आहे मित्रांनो. तर ज्या महिलांना तर तुम्हाला जी-आर पण मी वाचून दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप ई-के-वाय-सी करायची ते पण माहिती देणार आहे. तर सगळ्या लाडक्या बहिणींनी संपूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ॲथोरेशन्स करण्याची मान्यता देण्यात येत आहे. ओके. याचा हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाकडून जी-आर आलेला आहे दिनांक 18 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना जी की आपण जाणून घेऊया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्यांकन भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने थेट लाभ हस्ताक्षरांद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते. म्हणजे डायरेक्टली आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. ओके. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्ष्य वितरण नियमित अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 मध्ये शासन अधिसूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक वळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे. ओके. आता या माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करायची आहे. ओके. म्हणजे एका वर्षातून आपल्याला जून महिन्यामध्ये ई-के-वाय-सी करण्यात येते. म्हणजे जी महिला कोणत्या महिला अपडेटेड आहेत, कोणत्या महिलांचं निधन होऊन जातं, कशाचं काही होत असतं. ओके. त्याच्यासाठी इथं अपडेट वगैरे करत असतात ते दरवर्षी. आता महिला व बालविकास विभाग याच्यामध्ये दिलेलं आहे यूडीआयने नियुक्त केलेली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी, प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ॲथोरेशन करण्यात येत आहे. याच्यामध्ये त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार अथॉरायझेशन करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके. आता ई-के-वाय-सीसाठी आपल्याला इथे वेबसाईट वगैरे दिलेलं आहे. शासन परिपत्रक दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार अथॉरायझेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके. या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई-के-वाय-सी करण्याची कार्यवाही माहिती आपल्याला फ्लो चार्ट्समध्ये परिशिष्टामध्ये देण्यात आलेलं आहे. ओके. म्हणजे त्यांचं म्हणायचा अर्थ आहे तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. तुम्ही घर बसल्या पण तुमची इथे ई-के-वाय-सी करू शकता. ओके. यासाठी आपल्याला इथे हे वेब लिंक दिलेली आहे. त्याचा चार्ट वगैरे दिलेला आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने तुम्हाला ई-के-वाय-सी करायची ते पण तिथे सांगितलेलं आहे. आता त्यानुसार इथं सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात परिपत्रकांच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. आता ही जी तुम्हाला ई-के-वाय-सी आहे आता 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 18 तारखेचा जी-आर आलेला आहे. त्या जी-आर पासून तर 2 महिन्यांपर्यंत आपली कालावधी असणार आहे. ओके. सदर कालावधीत ज्या लाभार्थी आधार अथॉरायझेशन केले नाही, ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यायची आहे.
आता ज्यांनी इथं के-वाय-सी केली ते पात्र असणार आहे. ज्यांनी केली नाही ते अपात्र ठरणार आहे. ओके. इथं लिहिलेलं आहे. ओके. तर आपण लक्षात ठेवू द्यायचं आहे. लवकरात लवकर 2 महिन्याच्यात करून घ्यायचं आहे. तसेच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची के-वाय-सी करणे बंधनकारक राहील. आता दरवर्षी आपल्याला जून महिन्यापासून आता याची के-वाय-सी दरवर्षी आपल्याला करायची आहे. आपल्याला वर्षातून एकदा याची के-वाय-सी होणारच आहे दरवर्षी आता. त्याच्यासाठी तर अनिवार्य झालेली आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. आता कशा पद्धतीने करायची आपल्याला याची ई-के-वाय-सी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कारवाई बाबतचा माहितीचा फ्लोचार्ट दिलेला आहे. ओके. म्हणजे तुम्ही स्वतः पण करू शकता. प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता. याच्यामध्ये परिशिष्ट दिलेलं आहे. नाहीतर आपल्या घरामध्ये कोणी असे शिकलेले वगैरे असेल, त्यांना पण तुम्हाला हा चार्ट दाखवला तुम्ही करू शकता. ओके. सगळ्यात आधी आपल्याला या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. त्यानंतर मुख्य पृष्ठावर जायचं, ई-के-वाय-सी बॅनरवर क्लिक करायचं आहे. ओके. ई-के-वाय-सी फॉर्म आपल्याला उघडेल. त्या फॉर्म उघडल्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, पडताळणी संकेताक कोड, ओके, कॅप्चर कोड नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करा. आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि जो आपल्याला कॅप्चर कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. ओके. आपले ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. ओके. तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे किंवा नाही हे तपासले जाईल. ओके. जर झालेली असेल तर आपल्याला होय ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये आपल्याला ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश आपल्याला प्राप्त होईल. तुमची के-वाय-सी झालेली असेल तर. जर तुमची नसेल झालेली तर तुम्हाला डायरेक्ट इथे येईल आधार क्रमांक लाभार्थ्यांचा मंजूर यादीत आहे की नाही याचा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल. ओके. तुमचा आधार क्रमांक तुमच्या लाडकी बहीणमध्ये आहे की नाही हे तपासला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला होय असेल तर तुम्हाला लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त ओ-टी-पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला ओ-टी-पी येऊन जाईल. लगेच तो ओ-टी-पी आपल्याला टाकायचा आहे. नाही जर आला तुम्हाला आला नाही समजा, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल. ओके. जर तुम्हाला याचा ओ-टी-पी वगैरे नाही आला तर समजून जायचं की तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये फॉर्म भरलेला नाहीये किंवा तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. ओके. असं इथं सांगण्यात येईल. ओके. नंतर ई-के-वाय-सी पृष्ठावर पती, वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतचा कोड कॅप्चर नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ-टी-पी बटनावर क्लिक करावा. आता याच्यामध्ये असणार आहे आपल्याला आपल्या नवऱ्याचं टाकायचं, आपले पती म्हणजे आपले नवरा आणि आपले वडील. आपल्या वडिलांचं किंवा पतीचं तुम्ही आधार क्रमांक याच्यामध्ये द्यायचा आहे. पडताळणीसाठी लागणार आहे. मग त्यांच्यावर सेंड ओ-टी-पी करायचं. त्यांच्या ओ-टी-पीवर ओ-टी-पी येईल त्यांच्या मोबाईलवर तो क्लिक करायचा आहे. ओके. लगेच नंतर पती, वडील यांच्या आधार लिंकवर मोबाईलवर प्राप्त झालेला ओ-टी-पी आपल्याला ओ-टी-पी टाकून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे. जी पण आपली कॅटेगरी असते ती निवडायची आहे. जात ओके. 2 नंबरला खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करण्याच्या डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असून माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. हे आपल्याला आपल्याला इथं होय नाहीमध्ये आपलं ऑप्शन क्लिक करायचं आहे. ओके. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. हो किंवा नाही मग द्यायचं आहे. नंतर आपल्याला आता चेक बॉक्समध्ये चेक बटन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सक्सेस असं नाव येईल. तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. तर सोपी पद्धत आहे. एकदम एकदम सारीक सोबर पद्धतीमध्ये तुम्हाला मराठी भाषेमध्ये इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये फक्त अट एवढं आहे की आपल्याला सदस्य नाहीये, कोणतं कुठं नियमित कर्मचारी नाही सरकारीमध्ये ओके, मंडळामध्ये भारत सरकारमध्ये तर आपण याचा लाभ घेऊ शकतो. ओके. तर याची इथं संपूर्ण याची पी-डी-एफ फाईल इथं दिलेली आहे. जे की आता तुम्हाला याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला याची पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्ही मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लाडका बहिणींनो. ओके.
जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचं आहे. कारण की त्यांना पण ही माहिती आपल्या घरी आपले कोणते शिकलेले वगैरे असतील, आपले मुलं-बाळं असतील त्यांच्याकडून तुम्ही हा फॉर्म साध्या पद्धतीने घरच्या घरी आपण भरू शकतो. काही आपल्याला कोणाकडे जायचं नाही, कुठे आपण नंबर लावायची नाही. आपल्याला सी-एस-सीवर जाऊन आपल्याला तिथं गर्दी करायची नाहीये. आपल्याला 2 महिन्याचा टाईम दिलेला आहे. आपण घरी आपल्याला चांगल्या आपल्या कॉलनीमध्ये असेल कोणी ओळखीचे असेल त्यांच्याकडून भरून घ्यायचं आहे. ओके. काही त्याच्यामध्ये एवढं रॉकेट सायन्स नाहीये. ओके. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, जास्तीत जास्त आपल्याला लाडक्या बहिणींना शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. अशाच तुमच्याकडे नवीन-नवीन इथं जी-आर घेऊन येत असतो, योजना घेऊन येत असतो. अशाच योजनेसाठी नवीन जी-आरसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. मित्रांनो, थँक